तर जय हिंद मित्रांनो, आपण पाहू शकता या विहिरीमध्ये कुत्रं पडलेलं दाखवते. तर त्याला उभा राहायला कुठंच जागा नाही आहे. आपण आता होईल तेवढा प्रयत्न वाचवण्याचा करणार आहोत त्याला. तुम्ही पलीकडून बघा, त्याला धरता येते का? दावं धरते का? धरलं वाटतं दावं. धरलं सोडते ना. बघा भैया, धरलं ते दावं. धरलं वडा ओके. वडा 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 सरळ वडा सरळ वडा सोडून नका. वडा 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 कुत्र दाखव ना भैया, कुत्र दाखव ना. दाखव वडा 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 फुल राहिले नॉर्मल राहिले. वडा वडा वडा. ओके ओके ओके. तुम्ही आला म्हणूच नका. काय होत असते, कुत्रं दिलं की निघून जात असतं. येऊ द्या. तर हे दाखवा, पाहू शकताय. एक मिनिट. तर मरणाची भीती एवढी वाईट आहे. आपल्याला कुत्रं काढणं अशक्य होतं, पण हुशार असल्यामुळे मरणाच्या भीतीने त्यांनी दाव्याला धरलं आणि आपण वरी ओढून घेतलं. आणि राहुलदादाने सांगितलं पकडलंय ओढा. त्यांनी जर त्याची पकड सोडली असती, जिद्द ज्याला म्हणतात जिद्द, ती जिद्द जर सोडली असती तर ते आज बी मेले केलं होतं. तर सर्वांना विनंती, मुक्या प्राण्यावर दया करा. असं जर विहिरीमध्ये कुठं जर असेल तर आवर्जून फोन करा. आपण एकही रुपये कोणाचा घेत नाहीत. आणि आता उन्हाळा सुरू आहे, सापाचं प्रमाण जास्त झालेलं आहे. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.